नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण मजेतच असाल. तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती मिनी ब्लॉग म्हणा किंवा लाँग ब्लॉग मी अपलोडच केले नाहीत बरं का. कारण जसं गावावरून येते तसं माझी तब्येत इतकी बिघडली की काय सांगू, तुम्हाला सांगू शकत नाही इतकं. म्हणजे तब्येत बिघडली आहे, विकनेस वगैरे खूप जाणवते, उलट्यांचा वगैरे भयंकर त्रास झाला आहे. आणि त्यानंतर गावाकडून आल्याला एक छोटीशी क्लिप घेतली होती, ज्या गोष्टी मी गावावरून आणल्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणून. तर इतक्या सगळा भाजीपाला वगैरे मम्मीने गावावरून दिला होता. तर आज आहे होळी, त्यामुळे मग थोडंसं आराम केला आणि जरा विकनेस होताच तरीसुद्धा म्हटलं आज होळी आहे, होळी दहनासाठी पण जायचं होतं पूजेसाठी. म्हणून मग इथं थोडंसं आराम करून त्यानंतर मग पुरणपोळी बनवायला घेतली, पोळी वगैरे बनवून घेतली, ताट वगैरे तयार केलं आणि कसं बसं इथं रेडी झाले आणि पोरांना वगैरे रेडी करून मी इथं आता होळी दहनासाठी निघालेली आहे. अहोंच्या काही कामांना सुट्टी नाही, त्यामुळे ते काही इथं घरात नाही आहेत. आता ते कधी येतील काय माहिती. तर मी पोरांना घेऊन मग इथं आले होळी दहनासाठी. आता इथंच गणपतीचं मंदिर आहे. हे सगळं डिटेल लाँग व्हिडिओमध्ये मी अपलोड केलं आहे, कसा बसा व्हिडिओ शूट केला आहे, ब्लॉग शूट केला आहे. तुम्ही नक्की जाऊन पहा, खाली टॅग करते. इन्स्टाला तुम्ही जर बघत असाल ना, तर इन्स्टाच्या बायोमध्ये तुम्हाला यूट्यूबची लिंक भेटेल, तिथून पण बघू शकता किंवा स्टोरीला बघू शकता. तर खूप मस्त असतं इथं डेकोरेशन वगैरे केलं, तर नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर घरी आलो, घरी पण दिवाबत्ती वगैरे केली आणि देवाला वगैरे नैवेद्य दाखवला. तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मस्त असा चंद्र वगैरे इथं उगवला होता, बघू शकता किती छान व्ह्यू वाटतोय. चला आता जाता जाता सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, बाय.